महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। तयारी विधानसभेची या विशेष कार्यक्रमांतर्गत आम्ही आज परभणी जिल्ह्याच्या पाथरी विधानसभा मतदारसंघावर प्रकाश टाकणार आहोत। या विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर उमेश देशमुख हे चर्चेमध्ये आहेत। भाजपाच्या माध्यमातून ते राज्याच्या राजकारणातही ॲक्टिव्ह आहेत। वरिष्ठ नेते मंडळींशी त्यांचे जवळचे संबंध आहेत। यामुळे या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना त्यांनी मोठा आधार दिलेला आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे लोकांनी त्यांना या विधानसभा निवडणुकीकरता पसंती दिलेली आहे। या निवडणुकीत पाथरी विधानसभेचे भाजपाचे आमदार डॉक्टर उमेश देशमुख हेच असतील अशी चर्चा या मतदारसंघामध्ये होताना दिसून येत आहे। पाथरी मतदारसंघातील गुंज या गावचे भूमिपुत्र असलेल्या उच्च शिक्षित डॉक्टर उमेश देशमुख यांच्या सौभाग्यवती देखील डॉक्टर आहेत। या माध्यमातून या जोडीने लोकांची मनोभावे सेवा केलेली आहे। त्यांचे कुटुंब, त्यांचा परिवार हा सुरुवातीपासूनच विविध कामांच्या माध्यमातून लोकसेवा करत आलेला आहे। म्हणून या विधानसभा निवडणुकीत आता डॉक्टर उमेश देशमुख हेच आमदार होतील असा विश्वास या भागातील लोकांमधून व्यक्त होताना दिसतो आहे। म्हणून अशा या सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर उमेश देशमुख यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी डॉक्टर उमेश शामराव देशमुख, पाथरी तालुक्यातल्या गुंजचा रहिवासी आहे। माझं कुटुंब मागच्या 4-5 पिढ्यापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे। माझे वडील राजकारणात होते, आजोबा होते, काका राजकारणात होते आणि तेच राजकारण माझ्या रक्तात आहे। राजकारण म्हणजे समाजकारण। आपण जे काम करतो ते समाजासाठी असलं पाहिजे आणि आपण समाजाच्या उपयोगी पडलं पाहिजे ही शिकवण जी माझ्या आईनं मला दिली, त्या शिकवणीला अनुसरून मी कायम मागचे 20 वर्ष सक्रियपणे राजकारणात काम करतोय। माता आणि गोमाता हा जो विषय आहे, या विषयावरती आम्ही आवर्जून काम करतो। मी बेटी बचाव बेटी पढाओ मध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलं। मुलीच्या जन्माचं स्वागत असेल, महिलांना लेबरच्या फीसमध्ये सूट असेल, त्यांना स्वच्छतेचे संपूर्ण किट देणं असेल, ह्या क्षेत्रात आपण काम केलं। गो हत्या रोखली पाहिजे यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर काम केलं। लव्ह जिहादच्या केसेसमध्ये मुलींना फसवून त्यांचा आयुष्याचं वाटोळ होऊ नये यासाठी काम केलं। असंख्य कार्यकर्ते माझ्यासाठी, माझ्यासोबत, माझ्यासह किंवा माझ्यासारखे काम या क्षेत्रामध्ये करत असतात। राजकारणामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सरकार असतं त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न विशेषतः सोडवले गेले पाहिजेत। मग नाफेडचं पाथरीमध्ये केंद्र चालू करायचं, शेतकऱ्यांना हमी भावानं खरेदी करायची व्यवस्था करायची, या क्षेत्रात आपण काम करतो। ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची गरज आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवायचे आहे, ह्या ठिकाणी आपण काम करतोय। सरकारमध्ये जनतेच्या प्रश्नाबद्दलचं आदळापट करणं आणि जनतेची जागृती करणं, या सगळ्या गोष्टीवरती मी मागचे बरेच वर्ष, मी तर म्हणेन की समाजासाठी पिढ्यानपिढ्या देशमुख हे घर काम करत आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे। मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून, प्रवक्ता म्हणून माझ्याकडे दायित्व आहे। मी पक्षाचा साधारण कार्यकर्ता आहे। पक्ष जो आदेश देईल, पक्ष जे सांगेल त्यावरती आचरण करणं, तो आदेश मानणं हे माझं मी काम समजतो। आणि माझ्या आईच्या संस्कारावरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सामान्य मावळा म्हणून ती जी आपली वर्षानुवर्षाची शिकवण आहे त्यावरती आचरण करून लोकांसाठी उपयोगी झालं पाहिजे। लोकांसाठी राष्ट्र प्रथम आणि अंत्योदय ह्या घटकावर काम केलं पाहिजे, असं करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे। पक्षानं जर सांगितलं, पक्षानं आदेश दिला आणि पक्षानं संधी दिली तर पाथरी विधानसभेची निवडणूक निश्चितपणे लढवेल। पक्षानं जर सांगितलं की कार्यकर्ता म्हणून तुला काम करायचं आहे तर मी ते पण करेल। धन्यवाद। तयारी विधानसभेची तयारी पाहत असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये चित्र वेगळं पाहायला मिळतं। समीकरणं वेगवेगळी असतात। मुळामध्ये चेहरा कोण आहे यावर बरंचसं डिपेंड असतं। आज आम्ही भाष्य करणार आहोत पाथरी विधानसभा, आणि या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षाकडनं वेगवेगळे उमेदवार दावा करत आहेत। दावा केला पाहिजे, कारण मागच्या 5 वर्षामध्ये किंवा मागच्या अनेक वर्षापासून काही लोक या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करायले असतात।
आणि कळत न कळत अनेक लोकांशी ते अगदी अटॅच झालेले असतात. हे नातं भावनेचं असतं, हे नातं अगदी जवळचं असतं. आणि मग ही जवळची माणसं, आपली माणसं आपल्याला सपोर्ट करतात. आणि मग ठीक आहे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी लढलं पाहिजे. पाथरी विधानसभा मतदारसंघातनं भाजपाकडनं अगदी प्रमुख दावेदार असलेले डॉक्टर उमेश देशमुख हे आपल्यासमोर आहेत. डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. पाथरी विधानसभा आणि या मतदारसंघाला तुमचं घर स्वतः तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने जोडल्या गेलेले आहात. जातीपातीपेक्षा सुद्धा एक कट्टर हिंदुत्ववादी ही तुमची इमेज आहे, नाही का? आणि मागच्या अनेक वर्षापासून धर्म, आपली माणसं आणि आपल्या माणसांची सेवा अगदी प्रामाणिकपणे तुम्ही केलेली आहे. एक विचारावं असं वाटतं की तयारी विधानसभेची याच्या माध्यमातून जर तुम्हाला विचारलं पहिल्यांदा की नेमकी काय तयारी सुरू आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे, ते सांगा मला. नमस्कार, मी डॉक्टर उमेश देशमुख, भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेशाचा प्रवक्ता आहे. या मतदारसंघामध्ये पाथरीच्या सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. महायुतीची म्हणून तयारी मागच्या 6 महिन्यापासूनच चालू आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीची तयारी. या सगळ्या मतदारसंघामध्ये गावागावात बूथ प्रमुख नियुक्त करणं, शक्ती केंद्र प्रमुख नियुक्त करणं, वेगवेगळ्या बूथसाठीचे वॉरियर्स तयार करणं, ही तयारी आमची लोकसभेच्या पूर्वीपासून झालेली आहे. सध्या जनतेमध्ये महायुतीच्या सरकारबद्दल अतिशय चांगली भावना आहे. मी लोकांमध्ये फिरतो, आम्ही लोकांचे म्हणणे ऐकून घेतले, लोक काय म्हणतात ते सगळ्या गोष्टी ऐकतोय. लाडकी बहीण योजनेनं महिला वर्गामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. वर्षाला 18,000 रुपये आपल्या बहिणीला भेटत आहेत, ही पॉझिटिव्हिटी आहे. सरकारचे जे कामं असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले, हा ग्रामीण मतदारसंघ आहे, शेतकऱ्यांसाठीचे जे काम आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे जे काम आहेत, यावरती जनता अतिशय खुश आहे. आणि मी विश्वासानं सांगू शकतो की मागच्या विधानसभेला अतिशय थोड्या फरकानं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा ह्या मतदारसंघात पराभव झाला होता. त्याला वेगवेगळे कारण होते, पण ह्यावेळी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार इथे मोठ्या प्रमाणात मतदान घेऊन विजय होईल, हे मी तुम्हाला निश्चितपणे आज बॉन्डवर लिहून देऊ शकतो. पाथरी तालुक्यातील गुंज हे तुमचं गाव, नाही का? आणि तसं पाहिलं तर असं म्हणतात की आडात असेल तरच पोहऱ्यात येतं. तुमच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर अगदी पहिल्यापासून एक परंपरा आहे तुमच्या कुटुंबाची. अगदी सर्व जातीतील लोकांना तुम्ही बरोबर घेऊन चालता, नव्हे सगळे आपले आहेत ही तुमची भूमिका असते. एक विचारावं असं वाटतं आज मुद्दाम की तुमचं जे कुटुंब आहे, म्हणजे हे राजकारण हे आजचं आहे का अगदी पहिल्यापासूनच आहे? नाही, मला चांगलं आठवत आहे की माझ्या वडिलांनी मला सांगितलं किंवा आजोबांनी सांगितलं की त्यांचे आजोबा, मी तसा देशमुख असल्या कारणानं देशमुख ही रक्तातच आहे, म्हणून लोकांचा संपर्क लोकांमध्ये राहणं हे रक्तात आहे आमच्या. माझे वडील राजकारणात होते, माझे काका राजकारणात होते, माझे आजोबा राजकारणात होते. माझ्या गावची शाळा आणि तिथली सहकारी सोसायटी माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी राजकारण केलं. माझ्या काका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष होते, त्यांनी केलेलं काम आजही बरेच लोकांच्या आठवणीत आहे. आणि मी स्वतः मागची बरेच वर्ष म्हणजे 20 वर्ष तरी सक्रिय राजकारणात काम करतोय. हे बुडातूनच आलेलं आहे. बुडातून म्हणजे आमच्या विहिरीमध्ये होतं तेव्हा ते पोऱ्यामध्ये आलंय. पण याचा उद्देश जो आहे ना, राजकीय अचिव्हमेंट, पॉलिटिकल अचिव्हमेंट हा काही उद्देश नाहीये. आपण आपल्या समाजासाठी काम केलं पाहिजे, हिंदू समाजासाठी विशेषतः आपण झटलं पाहिजे, काम केलं पाहिजे. दीन दलित, शोषित पीडित, शेतकरी, कष्टकरी ह्या लोकांसाठी आपण उभं राहिलं पाहिजे. ही जी शपथ माझ्या वडिलांनी मला दिली, माझ्या कुटुंबानं मला दिली आणि विशेषतः ज्या संस्काराच्या विचार परिवारात मी वाढलो त्या परिवाराने दिली, ती फक्त मी फॉलो करतोय. राजकारणामध्ये आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचं हे येणं, मी काय भारतीय जनता पार्टीचा कुठलाच कार्यकर्ता काम करत नाही. हा फक्त काम करता आलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत आणि त्यासाठी सत्तेत बसता आलं पाहिजे, हे आमचा मोठा आहे. माता आणि गोमाता यांचा सन्मान करणारे डॉक्टर उमेश देशमुख हे अशी तुमची ओळख आहे खरं तर, नाही का? एक विचार असं वाटतं साहेब की मुळामध्ये ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये आईबद्दल रिस्पेक्ट आहे ती व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी असते आणि हे वेगळेपण त्याच्या कार्यात जपलेलं असतं. मागच्या अनेक वर्षापासून या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी हिरिरीने भाग घेत आहेत, लोकांच्या अडीअडचणीला धावून जातात. तसं तर तुमचं क्षेत्र वैद्यकीय आहे,
राजकीय आहे आणि सामाजिक सुद्धा आहे. आजवरचा जो प्रवास आहे, वैद्यकीय असेल, सामाजिक असेल आणि राजकीय असेल, तो प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. खरं तर सर, मी 2003 पासून प्रॅक्टिस करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये. मी विश्व हिंदू परिषदचं काम केलेला कार्यकर्ता आहे, मी ABVPचं काम केलेलं कार्यकर्ता आहे, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी समाजाशी नाळ जोडलेला सामान्य कार्यकर्ता आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना मी आणि माझी धर्मपत्नी आमची सौभाग्य होती. ती स्त्रीरोग तज्ञ असल्या कारणानं रोज नव्या 100 लोकांशी आमची भेट होते. त्याच्यामुळे समाज वाचायला पाहायला मिळतो. हे काम करत असताना म्हणजे हे इतकं चांगलं काम आहे वैद्यकीय क्षेत्रातलं की सगळ्या लोकांना तुम्हाला सहकार्य करता येतं. आणि मी अभिमानानं सांगतो की परभणी जिल्हा आणि बाजूचा म्हणजे परतूर तालुक्यापासून आमच्याकडे पेशंट आहेत. सोनपेठ, मानवत, पाथरी आणि सेलू 5 तालुक्यातल्या लोकांशी मी कुठलंही तुम्ही जर गाव सांगितलं तर मी 50 कुटुंब सांगू शकतो ज्याच्याशी माझ्या कुटुंबाचा थेट संपर्क आहे. मी 2016ला मोदीजींनी एक प्रकल्प अतिशय चांगला राबवला होता, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान. त्या अभियानाचा मी सहसंयोजक होतो. आणि त्यावेळेस आपण इतकं चांगलं काम केलं की सगळ्या मोठ्या लोकांनी त्याची दखल घेतली होती. आपण मुलगी झाली की तिला पैंजण आणि आईला साडी द्यायचो. आपण नंतर 1000 डिलेव्हऱ्या झाल्यानंतर त्या लोकांना स्वच्छतेची किट द्यायचो. आपण बऱ्याच आमच्या भगिनींना डिलिव्हरी झाल्यानंतर 50% फीसमध्ये सूट द्यायचो. याचा करण्याचा उद्देश असा होता की आपण जे काम करतोय, तुम्ही मातेचा उल्लेख केला, तर मुलगी वाचली पाहिजे, शिकली पाहिजे आणि त्या दृष्टीनं तिच्याबद्दल होणारा जो रिस्पेक्ट आहे, आपला असणारा रिस्पेक्ट आहे, तो वाढला पाहिजे, हे इंटेन्शन होतं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं गोमाता. मी स्टाउंट हिंदू आहे, म्हणजे मी कट्टर हिंदू आहे. आणि त्यामुळं गोमातेविषयी माझं जे प्रेम आहे त्याबद्दल मला खरं तर सांगण्याची गरज नाही. मला कालच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करायचं आहे की त्यांना राज्यमाता म्हणून गोमातेला, देशी गोमातेला दर्जा दिलेला आहे, संरक्षणाची हमी दिलेली आहे. आम्ही माझ्यासह अनेक कार्यकर्ते गोवंश रक्षणासाठी मागच्या कित्येक वर्ष काम करतोय. त्याच्यात प्रचंड अडचणी आल्या, प्रशासनानं सहकार्य केलं, कधी सहकार्य होत नाही. पण गोमातेचं रक्षण झालं पाहिजे, कारण आपण सगळे शेतकऱ्याचे लेकरं आहेत. आणि गायीचं जर रक्षण झालं तर आपल्या शेतीचं रक्षण होईल, हे त्याच्या मागचा भाव आहे. आणि आता सगळीकडे तुम्ही जर रिसर्च इन्स्टिट्यूट बघत असताल तर गोमय, गोमूत्र यावरती, कॅन्सरवरती औषधं होत आहेत. म्हणजे आमचे पूर्वज काही येडे नव्हते, त्यांनी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या गोष्टींना महत्त्व दिलं गोमातेला. तर मी तर तुमचं अभिनंदन करेल की तुम्ही विचारताना गोमातेचा उल्लेख केलेला आहे, त्याच्याबद्दलही तुमचे धन्यवाद. बऱ्याच वेळेला काय असतं की प्रत्येकाच्या मनात एक वेगळा विचार असतो आणि बऱ्याच जणांना वाटतं की आपण आमदारच आहोत, आमदार झाल्यासारखं बऱ्याच जणांना वाटतं. परंतु मला असं वाटतं की उमेदवार तो असतो की ज्याची उमेद असते आणि आमदारही त्यानंच व्हावं की ज्याची उमेद आहे काहीतरी करण्याची. म्हणजे फक्त खुर्चीत बसणे आणि एसीची थंड हवा घेणे इथपर्यंतचा प्रवास नको, तर अगदी खुर्चीत बसल्यानंतर लोकांसाठी आपलं आयुष्य खर्ची करणे हे ज्याला जमतं, ज्याचा स्वभाव आहे, त्यानं निवडणूक लढवावी असं मला वाटतं. साहेब, पाथरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला क्वेश्चन मार्क असतो की आमचं काय झालं नेमकं, कधी करणार, नाही का. आणि जेव्हा क्वेश्चन मार्क अनेक पडत जातात तेव्हा त्याचं उत्तर ज्या व्यक्तीकडे असतं, ज्या उमेदवाराकडे असतं की त्याला अगदी संधी मिळते. खरं तर मला एक विचारावं वाटतं की आज या घडीला तुम्ही लोकांशी बोलतायत, अनेक गावांना भेटी देत आहेत, तर काय नेमके प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावर लोक काय बोलतात? सर, जनतेमध्ये जे प्रामुख्याने प्रश्न आहेत हा ग्रामीण मतदारसंघ आहे. आमच्याकडे काँग्रेसचे आमदार आहेत. मागचे 5 वर्ष आमदार साहेब कुठे होते हा लोकांना पडलेला प्रश्न आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. आता निवडणुकीचं वातावरण आहे, सगळ्याच पक्षाचे लोक फिरणार आहेत आणि ते फिरणं काही गैर नाही, प्रत्येकाने जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण आमदाराचं काम असलं पाहिजे की मतदारसंघातले प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित झाले पाहिजेत. पाथरी मतदारसंघाचे प्रश्न असे विधानसभेत मागच्या 5 वर्षात उपस्थित केले गेलेत का, तर उत्तर 100% नाही असं. मग या जनतेचे प्रश्न सोडवायचे कोणी? 2.5 वर्ष तर महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस आमच्यावर तर फक्त आंदोलन लोकांसाठी करायचे, गुन्हे दाखल करून घ्यायचे, एवढंच काम होतं. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही समस्या लोकांच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय, ते आज पण करतोय. लोकांचे साधे साधे प्रश्न असतात. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. 1 सप्टेंबरला इथे मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला, विशेषतः पाथरी मंडळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला की 24 तासात 314 मिलीमीटर पाऊस, जो ड्रास्टिक आहे, अतिशय भयंकर आहे. याच्यानंतर काय होणं अपेक्षित आहे? लोकांना धीर देणं अपेक्षित आहे,
सरकारच्या यंत्रणेनं काम करणं अपेक्षित आहे. मी साधा कार्यकर्ता आहे, मी प्रवक्ता असलो तरी मी आमच्या नेत्याला माननीय देवेंद्रजींना विनंती केली की साहेब 24 तासामध्ये ह्या सगळ्या नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजेत, अशी ऑर्डर निघाली पाहिजे. कारण शेतकऱ्याला दिन देणं गरजेचं आहे. माझं स्वतःच सोयाबीन वाहून गेले साहेब, माझ्यासारखे असंख्य लोकांचे सोयाबीन वाहून गेले साहेब. 24 तासामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ऑर्डर काढली की मराठवाड्यात जिथं अतिवृष्टी झाली तिथले सोयाबीनचे सर्वे झाले पाहिजेत. हे काम कोणाचं आहे? खरं तर हे आमदारांचं काम आहे, ते पक्षाचं कोणी असू द्या. मला हे आमदार होते का नेमके कुठे ह्या पिक्चरमध्ये, तुम्ही बघाल की नव्हते. दुसरी गोष्ट काय, आता मिड सीझन ॲडव्हर्सिटी पीक विम्याच्या संदर्भातली आणि वाईड स्प्रेड लोकल कॅलॅमिटी, ह्या दोन्ही गोष्टी, कारण मी 2017 पासून ह्या क्षेत्रात ते काम करतो. पीक विम्याच्या असंख्य लोक काम करतात इथं. आम्ही धनंजय मुंडे साहेबांना अशी विनंती केली की कलेक्टरांना ऑफलाईन तक्रारी घेण्याची, तसं त्या ऑर्डर केंद्र सरकारच्या ऑर्डरमध्येच आहे की तुम्ही ऑफलाईन घेऊ शकता, पण तुम्ही ऑफलाईन घेण्याची कलेक्टरांना ऑर्डर काढायला सांगा. दुसऱ्या दिवशी ऑर्डर निघाली, लोकांनी ऑफलाईन त्यांच्या कंप्लेंट सुद्धा दिल्या. इतक्या पूर्ण प्रकरणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि NDRFच्या निकषामध्ये बसून 3 हेक्टरच्या निकषामध्ये बसून सुद्धा काय होतं की शेतकरी सुटून जातात. म्हणजे 5 लाख शेतकऱ्यांनी तक्रार केली ते 1-1.5 लाखालाच नुकसान भरपाई मिळते. आपण पाठपुरावा केला की 5 लाख शेतकरी सुद्धा, याच्यातला एकही शेतकरी नाही सुटला पाहिजे. सरकारनं दखल घेतली, विशेषतः देवेंद्रजींनी दखल घेतली. काल 5,19,000 शेतकऱ्यांना NDRFच्या नुकसानानुसार 548 कोटी रुपये सरकारने दिले. अग्रिम मंजूर झाला आहे. आपण आता पीक विम्याच्या जे वैयक्तिक तक्रारी आहेत त्या तक्रारींचा विमा सुद्धा रिपोर्ट जेव्हा DLGCला म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल जॉईंट कमिटी पीक विम्याची असते त्यांना येतो त्यावेळेस आला पाहिजे. याच्यासाठी आपण आता सरकारकडे पाठपुरावा करतोय. हे कामं आमदार असणाऱ्या माणसाचे आहेत, पण आमच्यामध्ये काय, आम्हाला खासदार मंत्री होण्याचे स्वप्न पडत नाही. आमच्यातला कार्यकर्ता कायम जिवंत आहे. म्हणून ह्या समस्या लोकांच्या घेतोय. आता सोयाबीनचे जे केंद्र आहेत नाफेडचे ते चालू झाले पाहिजे. इथलं नाफेडचं केंद्र सर 50 वर्षात पहिल्यांदा उमेश देशमुख चालू केलं, मंजूर करून आणलं, चालू केलं. आता परभणी जिल्ह्यामध्ये नाफेडची खरेदी मोठ्या प्रमाणावरती होते. ही एक मुवमेंट तयार केली आम्ही आणि शेतकऱ्यांना हमी भावानं माल विकता आला पाहिजे. आता शक्यतेवर लवकरात लवकर 8 दिवसात नाफेडची खरेदी केंद्र चालू होऊन शासनाच्या निकषानुसार लोकांना सोयाबीन विकता यावं यासाठी आपण पाठपुरावा करतोय. मला वाटतं आमदार जर व्हायचं असेल तर हे काम करण्यासाठी व्हायचं असेल तर आमदार व्हावं, नाही तर होणार. उत्तम चारित्र्य ज्या व्यक्तीचं असतं ती व्यक्ती उत्तम कार्य करते आणि मुळामध्ये उत्तम चारित्र्य घडवणारी आई असते. मला असं वाटतं की ज्याची आई चांगली त्याचं ते लेकरू चांगलं, नाही का. तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आईचं योगदान अगदी अतुलनीय आहे. तसं तर आईची बरोबरी कोणीच करणार नाही, कारण ते संस्कार असतात वेगळेच, तुमच्या कुटुंबाचे संस्कार वेगळे आहेत. मला एक पुस्तक वाचत असताना श्यामची आई एक प्रसंग आठवतो खरं तर, की साने गुरुजींची आई वारली आणि ते दुःखी झाले होते आणि त्यांना अगदी असं वाटत होतं की आपलं कोणी नाही. त्यांचे वडील म्हटले होते की श्याम तुझी आई नाही, पण या देशातील ज्या काही स्त्रिया आहेत या सगळ्या तुझ्या आईच आहेत. मला असं वाटतं की तुमच्या आईने तुमच्यावर खूप चांगले संस्कार केलेले आहेत, नाही का. आज ज्या महिलेकडे बघता ती आपली आई आहे असं तुम्हाला वाटतं. मला एक विचार असं वाटतं साहेब की मुलाखत आहे विधानसभेची त्या अनुषंगाने आहे, पण याच्यात सुद्धा मला एक विचार असं वाटतं की तुमच्या आई ज्यांचं नुकतंच निधन झालं, ज्यांना देव आज्ञा झाली, आशाताई देशमुख, काय सांगाल नेमकं की आईने तुम्हाला नेमकं कसं घडवलं नेमकं? मुळामध्ये मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे सर. मला माझे आई आणि वडील ह्या 2 माणसांनी सुरुवातीला मोठे स्वप्न बघायला शिकवलं की शेतकऱ्यांच्या पोरांनी फक्त शेतीवर अवलंबून राहता येणार नाही, त्यांनी समाजासाठी काहीतरी करता येईल. म्हणून मी UPSC MPSC दिले, मी डॉक्टर होऊ शकलो. माझी आई मला 6 वाजता ट्युशनला उठवायची असते. ती सुशिक्षित होती, चांगली ग्रॅज्युएट होती आणि ती ह्यानं उठवायची की तुला सवय लागली पाहिजे, तुझ्यावर संस्कार झाला पाहिजे की तुझं जे काम आहे, नियत दिलेलं काम, ते तू प्रामाणिकपणे केलं पाहिजे. सर तिची सवय मला आजपर्यंत आहे. मला जी जबाबदारी आली ती मला कायमस्वरूपी आपण तिला 100% डिव्होशन दिलं पाहिजे, तरच आपण त्या गोष्टीला न्याय देऊ शकेल. हे सर कोणी शिकवलं तर मला माझ्या आईने शिकवलं. आणि सर तुम्हाला एक सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. आई जिजाऊंनी त्यांना जे घडवलं तोच संस्कार महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणावर आहे. आणि ज्याच्यावर तो नसेल ना तर तो दोषी आहे, त्याचं कुटुंब दोषी आहे. म्हणून आईच्या बाबतीमध्ये मी आईवर बोलणं एवढा मोठा नाही, फक्त देवानं तिला आमच्यातून दिलं. ॲक्च्युअली ते आपल्या हातातली गोष्ट नाही. पण मला एक गोष्टीचं समाधान आहे की बेटी बचावच्या माध्यमातून मी खूप मोठं काम करू शकलो.
आजही माझ्याकडे महिन्याला तुम्ही जर बघितलं तर आमच्या हॉस्पिटलला जे लेबर होतात त्या लोकांना जे शक्य आहे ते सगळं सहकार्य आम्ही करतो. आणि मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपली आई म्हणून आहे हे जर कोणी शिकवत असेल, तुम्हालाही तुमच्या आईने शिकवलं आहे, मलाही माझ्या आईने शिकवलं आहे. म्हणून आई फक्त गाईड नाही आहे, ती तुम्हाला समृद्ध करणारी सगळ्यात मोठी मशीन आहे. मला असं वाटतं की तुमच्यामध्ये जी काही संस्काराची जी काही पेरणी झालेली आहे आणि त्यावर घेतलेले कष्ट ते तुमच्या आईचे खरं तर. म्हणून न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने एक मुलाखतकार म्हणून तुमच्या आईला मी पहिल्यांदा वंदन करतो की ज्या माऊलीने एवढं सुंदर रत्न घडवलं. कारण मी रत्न यासाठी म्हटलं कारण आजपर्यंत तुमचं कार्य जर बघितलं, वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा सामाजिक असेल, याच्या माध्यमातून माता आणि गोमाता या दोन बाबीवर तुम्ही जास्त भर दिलेला आहे. आणि जो पुरुष माता आणि गोमाता यांचा रिस्पेक्ट करतो तो पुरुष वंदनीय असतो, तो कोणी असेल. मग सर विचार असं वाटतं की आत्ता लोकांबरोबर तुम्ही जातायत, लोकांना सामोरे जात आहेत, तर तुमच्याकडे आज कुठले कुठले मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावर अगदी स्ट्रॉंगली तुम्ही बोलतायत. तुम्ही आत्ताच एक उल्लेख केला की तुमच्या शासनाने दिलेला अगदी कुठल्या ज्या काही योजना असतील महिलांसाठी असतील नाही का, लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखी कुठल्या योजना असतील, तर हे सगळे मुद्दे, कारण मुद्दे असतात आपल्याकडे, आपण काम केलेलं असतं पण ते मांडता येत नाही बऱ्याच वेळेला नाही का. कारण एखाद्या व्यक्तीकडे भरपूर आहे पण त्याला जर मांडता आलं नाही तर ते भरपूर असणं सुद्धा अगदी शून्य असतं. आज मतदारसंघामध्ये फिरतायत तुम्ही, लोकांशी बोलतायत, तर कुठले कुठले मुद्दे आहेत तुमच्याकडे जे मुद्दे तुम्ही अगदी प्रामाणिकपणे मांडतायत? सर, हा सगळा शुगर बेल्ट आहे पाथरी विधानसभा मतदारसंघ. 3-4 साखर कारखाने आहेत, पण आमची इरिगेशन सिस्टीम जायकवाडीची जी आहे ती अतिशय जुनी झाली आहे, 50 वर्षापूर्वीची आहे. मी वैयक्तिक देवेंद्रजींकडे ज्या इरिगेशन संदर्भात मागण्या केल्या त्या अशा होत्या की आमच्याकडे डॅम आहेत, तुम्ही जर बघितले तर बॅरेजेस टाकलेले आहेत गोदावरीवरती. ठीक आहे, बॅरेजेस टाकले आहेत पण त्याची इरिगेशन सिस्टीम नाही तयार झाली. म्हणजे शेतकरी उचलतोय पण पाणी जर कमी झालं तर शेतकऱ्यांच्या मोटारी प्रशासन उतरून टाकतात. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना चोर ठेवता प्रशासनातले काही लोक, शेतकऱ्यांना ते पाणी वापरता येत नाही. 2 गोष्टी प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. एक तर ही सिस्टीम, कॅनल सिस्टीम जी आहे ती नव्यानं झाली पाहिजे. राज्य सरकारनं 500 कोटी रुपये त्यासाठी तयार केले, 200 कोटी रुपये तर स्पेशली जायकवाडीसाठी येतील सुद्धा. ते पाठपुरावा आपणच करतोय. ह्या बॅरेजेसवरती बंदिस्त पाईपलाईन असली पाहिजे. बघा, पश्चिम महाराष्ट्र लोक फार विकासाचं काम करतात, आपण राजकारणच करतो. जर तुम्ही बीड जिल्ह्याच्या एक 10 किलोमीटर पर्यंत आणि पाथरी तालुक्यामध्ये, इकडे सोनपेठ तालुक्यामध्ये 10 किलोमीटर पर्यंत बंदिस्त पाईपलाईन टाकली आणि त्याच्यासाठी स्वतंत्र जर फिडर तयार केले तर साधारणपणे 10,000 हेक्टर 2 तालुक्यातला एरिया शेतीचा इरिगेशन खाली येईल, शेती समृद्ध होईल. दुसरी गोष्ट काय, ह्या ठिकाणी शेतीला ज्यावेळेस मालाला भाव कमी आहे त्यावेळेस आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी कमी आहे. शेतकरी स्टोरेज करूच शकत नाही. ही स्टोरेज कॅपॅसिटी सगळ्यात पहिले वाढली पाहिजे, त्यावरती आपण काम करतोय. ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे सर. म्हणजे काही काही तर रस्ते ते झालेत का नाही झालेत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कम्युनिकेशनमध्ये अडचण येते आहे. ते कम्युनिकेशनमधली अडचण सगळ्यात पहिले दूर करणं गरजेचे आहे. ह्या सगळ्या समस्या तुम्हाला खरं सांगतो, आमदारांनी ह्या समस्या अशा वाजून सांगितल्या पाहिजेत, पण आमदार आमचे ते वाजून सांगत नाहीत, ही आमची खरी अडचण आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 5,000चं अनुदान जे होतं सोयाबीन आणि कापसाचं मागच्या वर्षीचं राज्य सरकार देत आहे, त्यासाठी ई पीक पाहणीची अट होती. मला असंख्य शेतकऱ्यांनी सांगितले की सर ते ई पीक पाहणी करताच येत नाही. आता मी ती मागणी कार्यकर्ता म्हणून आमच्या नेतृत्वाकडे मांडली, मी देवेंद्रजीकडे मांडली, मी सुधीर भाऊ मुनगंटीवारचं आमचे जे आहेत सुधीर भाऊ, त्यांचं अक्षरशः डोकं खाल्लं. भाऊ काही करा, तुम्ही या डिपार्टमेंटशी संबंधित आहात, तुम्ही निर्णय घेऊ शकता, सांगा की ई पीक पाहणी करायला अडचण येते. सातबारावर जर नुसतं पेरा लिहिलेला असेल तरी त्या शेतकऱ्याला ती मदत द्या. साहेब 12 दिवस याचा पाठपुरावा केला, सरकारनं निर्णय घेतला. आता सातबारावर जरी नोंदणी असेल तर त्या शेतकऱ्याला ते अनुदान भेटतंय. 48 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. आता हे काय रोज आम्ही पेपरला देणार नाही, पेपरवाले काय रोज आमचं काही छापणार नाही. पण हे बघा, प्रसिद्धी मिळेल किंवा नाही मिळेल, पण आपण आपलं काम थांबवलं नाही पाहिजे. हे जर काम नाही थांबवलं तर शेतकऱ्याला फायदा होईल. आता मी तुम्हाला सांगितलं की आपण विम्याचा कुठला इश्यू उचलतोय ज्यामध्ये वैयक्तिक तक्रारीचा विमा भेटला पाहिजे, ज्याच्यामध्ये पीक विमा कंपन्या नेहमी पळून जातात. याची काही जाहिरात करणार नाही. हे आम्ही जाणार, देणार, वाजवणार, मागे लागणार आणि जेव्हा पीक विमा येईल त्यावेळेस शेतकऱ्यांच्या खिशात पैसा जाईल ना. शेतकऱ्यांना पैसा भेटणं महत्वाचं. उमेश देशमुख आमदार होतोय का प्रसिद्धी भेटते हे जास्त महत्वाचं आहे. माऊली आणि डॉक्टर उमेश देशमुख यांनी आतापर्यंत काय केलंय
कारण काय असतं की जेव्हा तुम्ही मतदारसंघात फिरता तेव्हा जे आपले विरोधक असतात पाहत असताना आपल्याकडे सतत मुद्दे खोडालेले असतात. अरे नवीन आहेत, कामाचा अनुभव नाही आहे. मला असं वाटतं की ज्यांना अनुभव आहे त्यांनी ते काय केले आणि मग एखादी व्यक्ती मोठ्या उमेदीने उमेदवार म्हणून पुढे येत असेल तर लोकांनी काय पाहिलं पाहिजे की त्या व्यक्तीची कर्तबगारी काय आहे, की ज्याला याच्या हृदयामध्ये माता आणि गोमाता यांच्याबद्दल जर रिस्पेक्ट असेल तर निश्चितपणे ती व्यक्ती वेगळी असते. कारण डॉक्टर उमेशजी देशमुख यांच्यासारखी माणसं फार काही मिळावं, फार पैसे मिळावेत, सत्ता मिळावी या अपेक्षेने नसतात, तर मिळालेल्या सत्तेतनं सेवा कशी करता येईल ही त्यांची अपेक्षा असते. कारण सेवा करायला संधी भेटल्यानंतर त्यातनं मिळणारा आनंद हा वेगळा असतो. अगदी मोठ्या उमेदीने मतदारसंघात फिरतायत आणि अपेक्षा करूया की या पाथरी विधानसभा मतदारसंघातील लोक उमेशजी यांना संधी देतील. कारण ही संधी विकासाला असेल, ही संधी या ठिकाणी सन्मानाला असेल, ही संधी खऱ्या अर्थानं स्वाभिमानाने जगणाऱ्या लोकांसाठी असेल. आणि उमेशजी त्यांचा कार्यकाळ, त्यांची कामं करण्याची पद्धत अगदी कोणी यावं आणि हात धरावा आणि चला म्हणावं इथपर्यंत त्यांचा संपर्क आहे. साहेब एवढंच सांगेल की आपल्याला पक्षानेही उमेदवारी द्यावी, आपण निवडून यावेत आणि या पाथरी विधानसभा मतदारसंघाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आपण सोडवावेत, एवढीच तुम्हाला शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.